पिता पुत्र पवित्र आत्मे यांच्या नावे आम्ही. जय ख्रिस्त मित्रांनो, माझ्या प्रवीण बोधक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मी जी सिरीज सुरू करत आहे ती बायबल सिरीज आहे. ही बायबल सिरीज सुरू करण्यामागचं मेन उद्देश असा आहे की मी एक कॅथलिक परिवारामध्ये जन्माला आलेलो आहे. आमचे पूर्वज आमच्या पिढ्यानपिढ्या कॅथलिक समाजामध्येच जीवन जगत आहोत. आम्ही कार्यरत आहोत. आमचा विश्वास हा कॅथलिक विश्वास आहे. आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो. आम्ही बायबलमध्ये जे काही आदामापासून अब्राहम, नोहा, त्याच्यानंतर बरेचसे भविष्यवादी आले, बरेचसे संदेष्ट आले, येशू ख्रिस्त आले, त्याच्यानंतर येशू ख्रिस्ताचे शिष्य आले. यांनी जे काही बायबलमध्ये सांगितलेलं आहे आम्ही त्याचंच पूर्णपणे अनुकरण करतो. जर समजा एवढं सगळं केलेलं असताना सरळ अनुकरण करतो, तरी काही लोक आहे आमच्या ख्रिस्ती समाजामध्ये प्रोटेस्टंट म्हणून असा एक समाज आहे ज्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जे ख्रिश्चन लोक आहात, तुम्ही जे कॅथलिक आहात, ते मूर्तीपूजा करतात. तुम्ही मरियेला येशू ख्रिस्ताच्या आईला एक उच्च दर्जा देतात. मरियेला येशू ख्रिस्ताच्या आईला पवित्र म्हणतात, निष्कलंक म्हणतात. तर असं त्यांचं म्हणणं आहे. तर मी जी बायबल सिरीज सुरू केलेली आहे, बायबल सिरीज सुरू करण्यामागचा माझा मेन उद्देश हाच आहे की जी पवित्र मरिया आहे तिची आम्ही पूजा करत नाहीये कॅथलिक लोक. तर पवित्र मरियेला, त्याचप्रमाणे जे संत आहेत, जे येशू ख्रिस्ताचे शिष्य आहेत, त्यांचा आम्ही रिस्पेक्ट करतो. देवदूतांचा रिस्पेक्ट करतो. जो त्यांना दिला पाहिजे, जो मान सन्मान दिला पाहिजे, तो आम्ही देतो. पूजा तर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचीच करतो. स्वर्गीय पित्याने प्रभू येशू ख्रिस्ताला पृथ्वीवर पाठवले, हे सत्य आहे आणि त्याचं प्रूफ बायबलमध्ये आहे. तर राहिला विषय हा की तुम्ही पवित्र मरिया असं म्हणतात. ती येशू ख्रिस्ताची आय आहे फक्त. त्याच्यानंतर पवित्र मरियेचा बायबलमध्ये दुसरं काही कार्य नाहीये. पवित्र मरियेने असं काही कार्य केलेलंच नाही महान, जेणेकरून तिला एवढा मान सन्मान दिला पाहिजे, असं या प्रोटेस्टंट लोकांची धारणा नाही. आणि प्रोटेस्टंट लोक स्वतः असं म्हणतात की जे बायबलमध्ये सांगितलेलं आहे तेच फक्त आपण करायचं असतं आणि तेच फक्त आपण ऐकायचं असतं. तर माझ्या माहितीप्रमाणे प्रोटेस्टंट या पंथाची जी सुरुवात आहे ती मार्टिन लुथर यांनी केलेलं आहे. जर समजा हे लोक असं म्हणतात की ज्या काही गोष्टी ह्या बायबलमध्ये सांगितलेल्या आहेत त्याच आपण ऐकायच्या आणि त्याच आपण करायच्या आहेत, तर मला असं सांगा, ह्या बायबलचा अभ्यास मी लहानपणापासून करतोय. खूप लोकांकडनं आमच्या कॅथलिक समाजामध्ये हे जे बायबल आहे, मला पूर्ण जेनेसिस पासून तर रेव्हलेशन पर्यंत, म्हणजे मराठी त्याला उत्पत्तीचं पुस्तक आणि प्रकटीकरण या पुस्तकापर्यंत संपूर्ण बायबल मला कॅथलिक समाजाने शिकवलेलं आहे. तर कॅथलिक समाजाने जे शिकवलेले आहे, जे बायबलमध्ये लिहिलेलं आहे की आपण परमेश्वराची आज्ञा ऐकायला पाहिजे, येशू ख्रिस्ताने जे सांगितले ते ऐकायला पाहिजे. येशू ख्रिस्ताचे शिष्य आहेत, त्याच्यानंतर येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदर बरेचसे संदेष्ट होऊन गेले. त्यांनी खूप चांगल्या गोष्टी या बायबलमध्ये, या पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला सांगितलेल्या आहे. तर आम्ही ऐकतो, आम्ही कॅथलिक लोक जे बायबलमध्ये सांगितलेले, जे पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेले ते आम्ही ऐकतो. जे साधू याच्या संदेष्टाने सांगितलं तेच आम्ही ऐकतो. तर या प्रोटेस्टंट लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही यांचं ऐकायचं, तर आम्ही त्यांचंच ऐकतो. परंतु ज्या व्यक्तीने प्रोटेस्टंट हा पंथची स्थापना केली त्या व्यक्तीचं ह्या पवित्र शास्त्रामध्ये लांबपर्यंत नाव नाहीये. तर मग हे लोक जे बोलतात की जे बायबलमध्ये सांगितले तेच आपण करायला पाहिजे, मग ज्या व्यक्तीने प्रोटेस्टंट पंथाची स्थापना केलं आहे त्याचं का ऐकतात? आणि की त्या व्यक्तीचं तर ह्या पवित्र शास्त्रामध्ये लांबपर्यंत नाव नाहीये. आणि आम्ही कॅथलिक लोक पूर्णपणे पवित्र शास्त्राला धरूनच जीवन जगतो. तर आपली जी सिरीज आहे ती खूप इंटरेस्टिंग आणि खूप चांगली होणार आहे. आणि पवित्र मरिया, त्याचप्रमाणे जे दुसरे देवदूत आहेत, त्यांचं बायबलमध्ये काय महत्व आहे, काय सांगितलं गेलेलं आहे, ऍक्च्युअल परमेश्वर पित्याची ही योजना आहे. परमेश्वर पित्याला मानवाला काय संदेश द्यायचा आहे हे संपूर्ण या बायबलमध्ये आहे. आणि आपण जे बायबल सिरीज सुरू करत आहोत त्याच्यासाठी माझ्याकडे इंग्रजीमध्ये बायबल अवेलेबल आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे जे बायबल आहे ते पवित्र शास्त्र मराठीमध्ये आहे. म्हणजे जो इंग्रजी बायबलमध्ये आहे त्याचं सर्व ट्रान्सलेशन व्यवस्थितरित्या मराठी बायबलमध्ये आहे, ते मी व्यवस्थितरित्या सांगणार आहे. त्याचप्रमाणे अजून एक बायबल आहे, द कॅथलिक आन्सर बायबल, जे अमेरिकेमध्ये प्रकाशित झालेले आहे, अमेरिकन बायबल आहे. तर या बायबलमध्ये जे काही आहे त्याचे प्रश्न उत्तर या बायबलमध्ये दिलेले आहे. तर आपण जे काही
करणार आहोत. जे काही प्रोजेक्ट मी हाती घेतलेला आहे बायबलची जी सिरीज पूर्णपणे शिकवण्याचा, कारण की युट्यूबवर मी भरपूर व्हिडिओज बघितले. युट्यूबवर जे बायबल शिकवलं गेलेलं आहे, तर बायबलचे काही वचनं सांगून बायबलचं काही पुस्तक एआयच्या मार्फत क्रिएट करून, कारण की बायबल मध्ये भरपूर पुस्तक आहे जेनेसिस पासून तर रेव्होल्युशन पर्यंत, म्हणजे उत्पत्तीपर्यंत. परंतु त्याच्या पास्टर्स आहे, आमच्या घरी जे पास्टर्स येत होते आम्हाला सांगत होते की तुम्ही कॅथलिक आहात, तुम्ही मूर्ती पूजा करतात, पवित्र मरेला म्हणतात. पवित्र मर्या तर फक्त येशू ख्रिस्ताची आई होती, पवित्र मर्याचं बायबलमध्ये दुसरं काही स्थान नाहीये. तर अशा सांगणारा माझ्या माहितीप्रमाणे एकाही पास्टरने मला बायबल जे आहे ना ते उत्पत्तीच्या पुस्तकापासून तर रेव्होल्युशन पर्यंत अजिबात शिकवलेलं नाही, सांगितलेलं नाही. तर त्या लोकांना मी विश्वास का ठेवू? कारण की बायबल हे जे पूर्णपणे जे मला शिकवलं ते फक्त कॅथलिक लोकांनी, कलेसियाने मला शिकवलेलं आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे ह्याच्या बायबलमध्ये जे लिहिलं ते पूर्ण सत्य आहे, कलेसिया जे शिकवते ते पूर्ण सत्य आहे. तर ते लोक आमच्या घरी येतात आणि आम्हाला असं बोलतात. तर मला असं वाटतं की कारण की ते जे बोलतात ते सत्य आहे की असत्य आहे त्याचा पुरावा पूर्णपणे बायबलमध्ये आहे. जर आपण बायबल प्रकटीकरणापर्यंत वाचन करतो तर त्याचा आपल्याला पूर्ण पुरावा भेटणार की पवित्र मर्या. आता बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर पवित्र मर्या ही निष्कलंक नसते, पवित्र नसती, जर योग्य स्त्री नसती, तर तिच्या पोटी प्रभू येशू ख्रिस्ताने जन्म घेतलाच नसता. कारण की उत्पत्तीमध्ये परमेश्वराने आदामाबरोबर हव्वाची पण निर्मिती केली होती. तर प्रभू येशू ख्रिस्ताला तिला पण जे घेऊ शकत होता. त्याच्यानंतर नोहा एक पवित्र आणि चांगला व्यक्ती होता. हनोक होता, हनोक एवढे चांगले होते, मल्कीसदेक होते, एवढे पवित्र आणि चांगले लोक होते. त्यांच्या पत्नीच्या पोटी काही येशू ख्रिस्ताचा जन्म झाला नाही. नोहा पण खूप पवित्र आणि चांगला व्यक्ती होता, त्याच्या पत्नीच्या पोटी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला नाही. अब्राम झाले, इसाक झाले, याकोब झाले, यांच्याही पत्नी खूप चांगल्या, पवित्र आणि देवावर विश्वास ठेवणाऱ्या होत्या. त्यांच्या पोटी येशू ख्रिस्ताने जन्म घेतलेला नाहीये. त्यानंतर किंग्स आले, डेव्हिड किंग होता, सॉलोमन किंग होतं. एवढे मोठमोठे राजे होऊन गेले, जे देवाच्या आज्ञेत राहिले, देव जे सांगेल ते केलं. त्यांच्या पत्नीच्याही पोटी प्रभू येशू ख्रिस्ताने जन्म नाही घेतला. तर पवित्र मरियाच का? कारण की पवित्र मरियाच ही अशी स्त्री आहे बायबलमध्ये आणि ख्रिस्ती समाजामध्ये, ती पूर्णपणे पवित्र आणि निष्कलंक आहे. आणि याचा प्रूफ संपूर्णपणे या पवित्र शास्त्रामध्ये दिलेला आहे. तर हे जे होली बायबल आहे, हे जे पवित्र शास्त्र आहे, त्याच्यामध्येच पवित्र मर्या ही पूर्णपणे पवित्र असल्याचा प्रूफ आहे. आणि एखाद्या व्यक्तीला पवित्र आहे याचा प्रूफ देण्याची गरज नसते. बायबल सांगतं, स्वर्गीय पिता सांगतो, आणि तिची जी निवड आहे पवित्र मर्याची, ती स्वतः स्वर्गीय पित्याने ज्याने निर्माण केलेली आहे पृथ्वी, ही पूर्ण स्वर्ग आकाश पृथ्वी त्याने निर्माण. तर आपण डाऊन घेण्याचा प्रश्नच येत नाही. कारण की तो मार्ग त्याने दाखवलेला आहे. कारण की बायबलमध्ये येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. तर मला असं वाटत नाही माझ्याकडे मार्गच नाही कुठला, हे बोलण्याचा आपल्याला अधिकारच येत नाही. कारण की तो मार्ग आपल्याला पवित्र मर्याची जी आम्ही स्तुती आराधना करतो ते परमेश्वराने सांगितल्याप्रमाणेच करतो. कारण की बायबलमध्ये जे सांगितलेलं आहे ते 100% सत्य आहे. आणि बायबलमध्ये पवित्र मर्याचाही उल्लेख आहे. आणि ज्या व्यक्तीने प्रोटेस्टंट पंथाची स्थापना केली त्या व्यक्तीचं लांब नाव सुद्धा नाहीये बायबलमध्ये. तुम्ही आता स्वतः बायबल वाचा, मी बायबल वाचन केलेले, बायबल मी वाचन केलेले, म्हणून तर मी सिरीज सुरू करतोय. आणि मला लहानपणापासून हे लोक असंच बोलत आलेले की तुम्ही कॅथलिक आहात, तुम्ही मूर्तीपूजा करतात, तुम्ही पवित्र मर्याला मानतात, पवित्र मर्या निष्कलंक नव्हती, तर असं नाही करायला पाहिजे. तर पवित्र मर्याला आम्ही मानतो, आम्ही मूर्तीपूजा करतो. तर आम्ही खरंच पवित्र मर्यादेची पूजा करतो का मूर्तीपूजा करतो, याचा सर्व काही उघड आपल्याला ह्याच पवित्र शास्त्राद्वारेच होणार आहे. तर युट्यूबवर मी भरपूर व्हिडिओ बघितले, युट्यूबवर बायबलशी रिलेटेड भरपूर व्हिडिओ आहेत, परंतु एकाही प्रोटेस्टंट पास्टरने युट्यूबवर जेनेसिस पासून रेव्होल्युशन पर्यंत बायबल शिकवलेलं नाहीये. ते फक्त येतात, त्यांचे लेक्चर देतात, त्या लेक्चरमध्ये हे वचन, हा प्रभू येशू ख्रिस्ताचे वचन, यशाया संदेष्टाने हे सांगितलेलं आहे, ह्याच्या अध्यायात हे वचन, ह्या अध्याय त्याचे एवढे वर्सेस आहे, मग त्याच्यावर ते लेक्चर देत बसतात. परंतु एकही प्रोटेस्टंट पास्टरनी जेनेसिस पासून रेव्होल्युशन पर्यंत बायबल युट्यूबवर शिकवलेलं नाही. युट्यूब हा एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे, तिथं सगळ्या गोष्टी अलाउड आहे. यांच्याकडे बायबल पण आहे, यांच्याकडे एवढे लोक पण आहेत. तर हे लोकांमध्ये जाऊन फक्त प्रचार करतायत, काहीतरी वचन घेतात, एखादा अध्याय घेतात. आता बायबल मी
बरेच लोकांना मी युट्यूबवर बायबल वाचताना पण बघितलं, पण ते काय करतात, एखादा अध्याय घेतात, एखाद्या पुस्तकाचा एखादा अध्याय घेतात, तेवढं वाचन करतात, त्याच्यानंतर थोडीशी प्रार्थना वगैरे करतात आणि संपला त्यांचा व्हिडिओ. त्याच्यानंतर ते लांब लांबपर्यंत दिसतच नाही. परंतु असं आपल्या युट्यूबवर असं एकही युट्यूबर नाही. युट्यूबवर ना मी परदेशातला बघितला ना आपल्या भारत देशामधला बघितला, जगामधल्या कुठल्याही युट्यूबरनी उत्पत्तीच्या पुस्तकापासून रेव्हलेशन पर्यंत बायबल शिकवलेलं नाही. तर ती बायबल सिरीज मी आता आपल्या मराठी भाषेमध्ये आणि एकदम सोप्या पद्धतीने सुरू करत आहे. तर सर्वांनी ती व्यवस्थित ऐकावं आणि ज्यांना कोणाला काही डाऊट असेल, जर माझं काही बोलणं चुकीचं वगैरे वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमचे जे काही प्रश्न असेल त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी 100% देणार. जेवढे काही कमेंट्स येणार त्या प्रत्येक कमेंटला माझं उत्तर असणार आहे. तर ही सिरीज व्यवस्थित ऐका, कारण की बायबल जे आहे ते मराठीमध्ये मी एकदम व्यवस्थितरित्या शिकवणार आहे. बायबलमध्ये जे काय पूर्ण पहिल्या अध्यायापासून जेनेसिसच्या पहिल्या अध्यायापासून रेव्हलेशनच्या शेवटच्या अध्यायापर्यंत सर्व बायबल मी व्यवस्थितरित्या शिकवणार आहे. आपला व्हिडिओ मी अपलोड करत राहणार आहे. व्हिडिओ बघत जा, व्यवस्थित बघा, पूर्ण बघा, व्हिडिओ स्किप करू नका. कारण की व्हिडिओ जर स्किप केला तर जी माहिती तुम्हाला घ्यायची ते अर्धवटच नाही. परमेश्वराबद्दलची जी माहिती आहे ते पूर्णपणे घ्यायची. आणि मी काय माझ्या मनाने इथं काहीच बोलणार नाही. जे काय आहे त्या बायबलमध्ये जे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला सांगितलेलं आहे, शिकवलेलं आहे, त्याच बायबलमधलं मी सांगणार आहे. आणि ते एकदम सोप्या भाषेमध्ये आणि सोपं. कारण की खूप लोकांना मी ऐकलेलं आहे माझ्या लहानपणापासून पवित्र मरिया विषयी बोलताना, आणि त्यांचं असंच म्हणणं असतं की पवित्र मरिया फक्त ही येशू ख्रिस्ताची आई आहे. ओके, तर त्या सगळ्या गोष्टी आपण मान्य करू आणि बायबल काय सांगतात ते पण आपल्याला सांगतात. तर कृपया माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इतरही लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवा, जेणेकरून ज्यांचे काही डाऊट आहे आणि आपण सर्व डाऊट एकत्र येऊन क्लिअर करू. तुम्ही या, तुमचे प्रश्न मला सांगा. जर तुम्हाला अजून काही सजेशन मला द्यायचे असेल तर माझ्या कमेंटमध्ये मला सजेशन द्या. माझं काही चुकत असेल कुठं तर तेही मला सांगा. आणि आतापर्यंत आपले जे काही हा जो व्हिडिओ आहे इंट्रोडक्शन व्हिडिओ, परंतु इथून पुढचा जो व्हिडिओ मी लवकरात लवकर व्हिडिओ टाकणार आहे. तर कृपया मला साथ द्या आणि तुमचं प्रेम माझ्याबरोबर राहू द्या. म्हणून हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो. जय ख्रिस्त. त्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्ता आज तुम्हाला संधी दिली असं बायबल शिकवायला, तर मी तुझे खूप आभार मानतो. आणि सर्व जे कोणी माझे यूट्यूब सबस्क्रायबर आहे, जे कोणी मला माझे यूट्यूबवर बघतायत, त्यांना सर्वांना तो आशीर्वादित कर. त्यांच्या जीवनामध्ये प्रेम आणि शांती असू दे आणि बायबलचं त्यांना भरपूर ज्ञान मिळू दे आणि त्यांचे आयुष्य सुखी आणि समाधानी हो, हीच तुझ्याकडे प्रार्थना करतो. आम्ही त्याबद्दल पितरात मी यांच्या नावे आम्ही. Yeah.